तुम्हाला चूक झाली असं वाटतं? नाही वाटत, नाही वाटत. जे घडलं नाही त्याच्यावर खेदन असंवेदनशील काय कशाला आले? तुम्हाला का नाही वाटलं की त्याच्याकडे गेलं पाहिजे? तू येऊ नको, मी येतो, तुमचाच कार्यकर्ता जर असेल तर. असं आहे की तुमच्या पीएनं त्यांना असं सांगितलं की साहेबांना वेळ नाही आणि त्यामुळे तुम्ही इकडे या. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत. एक तुमच्यावर असं म्हटलं जातं तुम्ही असंवेदनशील आहात आणि त्याचं कारण असं आहे की एका शेतकऱ्या 9 दिवसांपासून उपोषण करत होता आणि तो उपोषण करताना तुम्ही त्याच्याकडे जाण्याच्या ऐवजी त्याला तुम्ही बोलून घेतलं. ॲम्ब्युलन्स, तहसीलदार सगळ्या तुमच्या दारामध्ये रात्री होत्या. हे बघा, असं समजायचं काहीच कारण नाही. हे गैरसमज पसरवण्याचा प्रकार आहे. मी त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता मुंबईहून आलो आणि उपोषणकर्त्याचे वडील हे पक्षाचे आमचे कार्यकर्ते सुद्धा होते आणि त्यांनी हा इच्छा प्रदर्शित केली की मला त्यांच्याच हाताने उपोषण सोडायचं. माझे तहसीलदार तिथं होते, BDO तिथं होते. मग तहसीलदाराला त्यांनी जेव्हा आग्रह केला तर तहसीलदार म्हणे याच आपण जाऊया, म्हणून ते माझ्याकडे आले. त्यांची पत्नी आली, त्यांची वहिनी आली आणि आमचे कार्यकर्ते सोबत होते. म्हणून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात 1 तासभर त्यांना आम्ही बसवलं, सगळ्या गोष्टीशी चर्चा केली आणि त्याला उपोषण सोडवलं. तुम्ही त्याचे फोटोग्राफ्स पहा किंवा त्यांना विचारा. त्यांना विचारल्यावर ते म्हटले की आम्हाला बोलवण्यात आलं होतं तिथे. हो, त्यांना शेतकरीच बोलवण्यात म्हटलं आम्हाला. हो, शेतकऱ्यांना बोलवण्यात आलं होतं. म्हणजे त्यांनी केलेली मागणी होती, त्याच्यामुळे त्याला बोलवण्यात आलं. आता एखाद्या शेतकऱ्याने बोलला की मला पालकमंत्री भेटायचंय, त्याला नाही कसं म्हणता येईल? असं आहे, पण तो गंभीर प्रश्नावरती उपोषण करत होता, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषण करत होता. तुम्हाला का नाही वाटलं की त्याच्याकडे गेलं पाहिजे? तू येऊ नको, मी येतो, तुमचाच कार्यकर्ता जर असेल तर. अहो, त्यांनी मागणी केली म्हणून मी त्याला बोलवलं. त्यांनी सांगितलं मला अरे त्यांना त्याला 9 दिवस झाले होते, त्याला चक्र येत होतं, त्याला अर्जंट इकडे आणणं गरजेचं होतं, त्याला अर्जंट इकडे आणणं गरजेचं होतं. इकडे आल्यानंतर पुन्हा त्याच्या तब्येतीची काळजी घेणं सुद्धा काम होतं माझं. म्हणून मी त्या अँगलने त्याला पाहिलं. उगाच तिथे जाणं आणि काय करणं यापेक्षा मला जायला वेळ आणि त्याला यायला वेळ हा समांतर होता म्हणून बोलवलं. त्याचा वाद होण्याचं काही कारण नाही. असं आहे की तुमच्या पीएनं त्यांना असं सांगितलं की साहेबांना वेळ नाही आणि त्यामुळे तुम्ही इकडे या. असं काही नाही. माझे सगळे कार्यक्रम होते, ते स्वतः आल्यानंतर इथे 1 तास बसले होते आणि माझं त्यांच्याशी चांगलं बोलणं झालेलं. याच्यामध्ये कोणताही वाद होण्याचं काही कारण. तुम्हाला हे सगळं असंवेदनशील वाटतं? बिलकुल नाही वाटत. तुम्हाला खेद वाटतो? नाही वाटत. तुम्हाला चूक झाली असं वाटतं? नाही वाटत, नाही वाटत. जे घडलं नाही त्याच्यावर खेदन असंवेदनशील काय कशाला आले? बरं, तुम्ही म्हणजे अतिवृष्टी झाली त्यावेळेस शेतांमध्ये गेलात, तुम्ही फिरलात, हे आम्ही पण बघितलं. मग तेवढी संवेदनशीलता तुम्ही एखाद्या शेतकऱ्याला, तुम्हाला असं काय वाटतं? असं तुम्हाला असं काही माझ्याकडून काढून घ्यायचंय का की मी प्रत्येकाच्या दारात जाऊन असं केलं पाहिजे? त्याचं माझं अंडरस्टँडिंग आहे ना. त्याचा त्रास व्हायचं काय कारण आहे? तो शेतकरी जेव्हा मला भेटायची इच्छा प्रदर्शित करतो, तो येतो, तर ह्याच्यात वाईट वाटण्यासारखं या कृतीला विरोधकांकडून टीका होते. विरोधक ते टीका करू द्यावं. आम्ही काय मदत करतो ना, आमच्या मनाला माहिती, आमच्या जीवाला माहिती. शेतकऱ्याच्या प्रश्नावर सगळ्यात जास्त आक्रमक आम्ही असतो. हे विरोधक हे काय करतात त्यांचा तो भाग आहे. आम्ही त्यांच्यावर टीका करत नाही. शेतकरी माझा आहे, शेतकऱ्यासाठी काय केलं पाहिजे ते करतो आम्ही. आणि त्या उपोषणकर्त्याला सुद्धा आता जाऊन तुम्ही पुन्हा बोला. 1 वाक्य काढून त्याची बातमी करण्यापेक्षा त्याच्याशी झालेला संवाद तुम्ही एकदा तपासा आणि मला सांगा की त्याचं माझ्या संवादामध्ये काय अंतर होतं का. ठीक आहे, धन्यवाद. हे होते पालकमंत्री संजय शिरसाट. आणि शेतकऱ्याच्या उपोषणा जे सोडवण्यासाठी त्यांच्या घरी बोलवलं गेलं असं समोर आलं आहे, त्यावरची त्यांची ही प्रतिक्रिया होती. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.